नागपुर में शीतकालीन अधिवेशन शुरू हो गया है। आज दूसरा दिन है। पूरे महाराष्ट्र से एमएलए नागपुर के विधान भवन में आए हैं। नागपुर के कालीन अधिवेशन में विरोधी पार्टी को सिर्फ सत्ता का मोह है। कुर्सी बंगले कैबिन की लड़ाई चल रही है। मंत्री प्रताप सरनाईक ने भाषण में ये कहा है। त्यांनी मेहनत केली 5 वर्ष आणि 2024ला विरोधी पक्षनेता होईल अशा प्रकारचं त्यांनी संख्याबळ निर्माण केलं। तीच परिस्थिती ह्या महाराष्ट्रामध्ये आहे। महाविकास आघाडीने सुद्धा पुढल्या 4 वर्षांमध्ये मेहनत करावी आणि आपला विरोधी पक्षनेता कसा काय 2029ला येईल यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा जर त्यांनी आमच्यावर आरोप केले तर ते योग्य नव्हे। आज विरोधी पक्षनेता जरी नसेल तरी काय सभागृहाचं कामकाज चालत नाही का? तब्बल 58 सदस्य त्यांचे आहे आणि हे सुद्धा नाकारता येणार नाही। आज शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून सभागृहामध्ये छगन भुजबळ असताना सुद्धा ते पूर्ण सभागृह दणाणून सोडायचे। यांच्याकडे तब्बल 58चं संख्याबळ असताना जर हे घाबरत असतील तर ते योग्य नव्हे। आणि शेवटी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे की विरोधी पक्षनेता देण्याची जबाबदारी ही सरकारची नसते किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची नसते। ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ। त्यामुळे त्या विषयावर त्यांनी आरोप करण्याच्या ऐवजी राज्यातील शेतकऱ्यांना काय हवंय, कष्टकऱ्यांना काय हवंय, आमच्या महिलांना काय हवंय, आमच्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांना काय हवंय याचा विचार करण्यापेक्षा फक्त त्यांना सत्तेचा मोह आहे। विरोधी पक्षनेत्याची खुर्ची मिळावी, त्यांचा बंगला मिळावा, त्यांचं कॅबिन मिळावं यासाठी जर ही लोक भांडत असतील तर ते योग्य नव्हे।